नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जर का तुम्हाला सारखे रिपीटेड नंबर्स दिसत असेल, ज्याला एंजल नंबर्स म्हणतात, आणि तुमच्या मनात अशी शंका येत असेल की हे खूण आहे काही, आणि हे मला काही युनिव्हर्स माझ्याशी काही कम्युनिकेट करतंय का, मला काही सांगायचा प्रयत्न करतंय का, किंवा ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यात काही बदल होणार आहे का, तर मग हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी आहे. चॅनलवर अगदी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली लोकांचं हे असतं की मला हे एंजल नंबर दिसत आहेत, ते दिसत आहेत, तर त्याचा अर्थ काय सांगा वगैरे. मी इतके म्हणजे 2-3 वर्षांनी मी ते अगदी टाळलेलं आहे, पण आता खूपच लोकांचं हे यायला लागलेलं आहे. आणि म्हणजे मी इतर व्हिडिओज बघते आहे की यूट्यूबवर की काय लोक सांगतायत ती माहिती, आणि म्हणून मला वाटलं की मी माझा पर्स्पेक्टिव्ह ह्याच्यावर सांगणं गरजेचं आहे, म्हणून आज हा व्हिडिओ करते आहे. हे माझं स्वतःचं पर्सनल मत आहे. सो ते त्याच दृष्टीने ह्याच्याकडे बघा. तुमचं मत काही वेगळं असू शकतं, तुमचा अनुभवही वेगळा असू शकतो. तर पहिल्यांदा सुरुवात करूया की आधी एंजल नंबर्स म्हणजे काय. तर जो आता म्हणलं तसं की हे सारखे असे रिपीटेड काहीतरी एक पॅटर्न असतो नंबरचा, 1-1-1-1 असेल, 2-2, 3-3 काही असेल असा, किंवा 1-2-3-4 असेल, 9-9-9 असेल, हे जे नंबर्स असतात त्यांना एंजल नंबर्स म्हणतात. ही तशी नवीन कल्पना आहे एंजल नंबर्सची, जी जास्त करून युट्यूब आणि टिकटॉकमुळे पॉप्युलर झालेली आहे. पूर्वी काही वर्षांपूर्वी ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हती कोणाला, आणि खूप ह्याच्यावर क्लिकबेट सारखं लोक हे नंबर्स हे टॉपिक वापरतात की हा नंबर दिसतोय म्हणजे हे होईल, आणि लाखो लोक त्याचे व्हिडिओ बघतात. त्यामुळे ते जास्त आणि मग ते सगळे एकमेकांची कॉपी करून तीच माहिती आपल्या चॅनल्सवर लोक देत आहेत. सो आता ह्याच्या मागचं थोडंसं सायन्स आणि वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह बघूया की सायकोलॉजीचा पर्स्पेक्टिव्ह काय, आध्यात्मिक पर्स्पेक्टिव्ह काय आहे, आणि सायन्सचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे या एंजल नंबर्स मागचा. तर सगळ्यात पहिल्यांदा सायकोलॉजीचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे. तर ह्या गोष्टीमध्ये मागेही चॅनलवर शेअर केलेलं आहे की आपल्या ब्रेनमध्ये एक रॅटिक्युलर ॲक्टिव्हेशन सिस्टम असते, ते एक फिल्टरसारखं काम करते. सो आपल्या आजूबाजूला इतका डेटा असतो, तर तो सगळा जर का आपल्याला सगळं लक्षात आपल्या सगळीकडे जायला लागलं तर आपला मेंदूला ओव्हरलोड होईल. इतकी माहिती एकदम आपण आत घेतली तर. म्हणून एक फिल्टर लावलेला आहे, एक चाळणीसारखं गोष्ट आहे की आपल्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच गोष्टींकडे आपलं लक्ष जावं, त्याच दिसाव्यात, त्याच आत साठवल्या जाव्यात. तर बऱ्याच वेळेला एखादा नंबर आपण जेव्हा बघतो, किंवा आता असं आपण कुठेतरी ऐकलेलं आहे किंवा असं वाटतं की हा नंबर आपल्यासाठी लकी आहे, तर मग आपलं लक्ष त्याच्याकडे जातं, आणि मग आपल्या मेंदूच्याही लक्षात येतं की अरे ह्यांच्यासाठी बहुतेक हा महत्त्वाचा नंबर आहे, म्हणून तो नंबर आपल्याला दिसायला लागतो. म्हणजे आपलं लक्ष त्या नंबरकडे जायला लागतं. सो हा झाला यातला, किंवा ह्याला कन्फर्मेशन बायस सुद्धा म्हणतात. म्हणजे एखादी टाईपची बातमी आपण बघितली, वाचली किंवा लक्ष दिलं, तर बघा न्यूजपेपरमध्ये सुद्धा आपण म्हणतो की तशाच बातम्या सगळीकडे दिसायला लागतात. सो हा एक कन्फर्मेशन बायसचा प्रकार असतो. सो हे त्याच्या मागचं एक सायकोलॉजिकल कारण आहे. आता दुसरं एक आध्यात्मिक कारण आहे की हे बरेच लोक आजकाल न्यू एज मुवमेंटमध्ये त्याला असं समजतात की ब्रह्मांड असेल ते तुमच्याशी या प्रकारे नंबरच्या माध्यमातून काहीतरी सांगू पाहता आहे, काहीतरी कम्युनिकेशन आहे, तुम्हाला काहीतरी खूण आहे ह्याची. आणि आता एंजल म्हणजे आपण देवदूत वगैरे म्हणू शकतो, किंवा आता युनिव्हर्स म्हणतात, युनिव्हर्सल नंबर म्हणतात काही लोक ह्याला. सो त्यांच्या मार्फत तुम्हाला काहीतरी तुमच्या मॅनिफेस्टेशन बद्दल ह्याच्याबद्दल माहिती मिळते आहे, असा त्यांचा समज आहे बऱ्याच लोकांचा ह्याच्यामध्ये. किंवा ते असं म्हणतात की रिमाइंडर सारखं आहे की तुमचं हे येणार आहे, किंवा कनेक्शन आहे तुमचं युनिव्हर्सशी, जे युनिव्हर्स तुम्हाला अशा रूपाने दाखवता आहे. आता तिसरी गोष्ट आहे की सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह. तर ह्याला काहीतरी वैज्ञानिक पर्स्पेक्टिव्ह आहे का, तर नाही. असं कुठेही त्याच्यावर काही स्टडी झालेला नाहीये की हे नंबर दिसले म्हणजे मॅनिफेस्टेशन होतं, किंवा हे नंबर दिसत होते आणि हे झालेलं आहे. असं लोकांचे अनुभव असतील, पण असं कुठेही सायंटिफिक ह्याच्यावर काहीही स्टडी झालेला नाहीये. कुठल्याही न्यूरो सायंटिस्ट त्यांनी कुठलंही हे स्टडी केलेला नाहीये. सो आता हा नंबर दिसण्याने तुमच्या वास्तवात काही बदल होतो असं ह्याचं काही कुठे प्रूफ नाहीये. तुमचं कृती असेल, तुमचा माइंडसेट असेल, त्यांनी ते नक्कीच फरक पडू शकतो. किंवा आता असं बघा की नंबर दिसला आणि तुम्हाला असं वाटलं की हा नंबर दिसल्यामुळे माझं एक मॅनिफेस्टेशन येणार आहे, म्हणून तुम्ही त्याच्यावर काम केलं, तुम्ही पॉझिटिव्ह राहिला, तर नक्की त्याचा फरक पडेल. सो त्या नंबर दिसण्याचा असा संबंध असू शकतो, पण हा नंबर दिसला की पैसे येणार आहेत वगैरे असं काही कुठेही असं सायंटिफिक प्रूफ ह्याचं नाहीये.
आता ह्याच्यामध्ये काही धोका आहे का, हार्मफुल आहे का ही गोष्ट, नंबर दिसणे किंवा ह्याचा असा विचार करणे. तर जनरली तसं म्हणजे असं तर काहीच नाहीये की त्याच्यामुळे काही हाच नंबर दिसला तर वाईट काय होतं किंवा हे असं काही नाहीये त्याच्यामध्ये. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या की कधी कधी कसं होतं की तुम्हाला असं वाटलं की हे नंबर माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे, लकी आहे, तो दिसायला लागला तर तुम्ही आपोआपच पॉझिटिव्ह होता, कृती करायसाठी तुम्हाला प्रेरणा मिळते, तुमचा मूड चांगला होतो, तुम्ही असा आशावादी होता, त्याचे खूप फायदे होतात पॉझिटिव्ह या माइंडसेटचे. सो अशा दृष्टीनं त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि आता अजून इथे मात्र एक गोष्ट मी म्हणजे ह्या सगळ्याचं तुम्हाला थोडं लक्षात येण्यासाठी एक उदाहरण सांगणार आहे. आपल्या चॅनलवर मला एकदा एकांनी कॉन्टॅक्ट केला होता, माझं त्यांच्याशी झालं की त्यांचं असं हे होतं की कोविडमध्ये त्यांच्या घरात बरंच काहीतरी निगेटिव्ह झालं आणि त्याच्यानंतर त्यांना सारखं त्यांना हे एंजल नंबर्स वगैरे काही माहित नव्हते, तर त्यांना असं हे होतं की 1111 नंबर त्यांना सारखं दिसायचं. कधीही घड्याळ बघितलं की 111 म्हणजे 1 वाजून 11 मिनिटं किंवा 11:11 झालेले असायचे. आणि त्यांना त्याची इतकी भीती बसली होती की म्हणजे इतक्या वाईट गोष्टी पाठोपाठ घडल्या होत्या आणि हे सारखं नंबर दिसणे, तर त्यांना असं वाटायचं की हे नंबर दिसणे म्हणजे अजून काहीतरी वाईट गोष्टी घडणार आहेत याचं एक साईन आहे. सो बघा की 11:11 हे लोक अलाइनमेंटचे नंबर घेतात, विश करतात, सिनेमातनं हल्ली दाखवतात आका सिरियल ह्याच्यात 11:11. तर असं उलटही असू शकतं की फक्त समज असा होता त्यांचा की ह्याच्यामुळे ते झालेलं आहे. तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कधीतरी तुमचं लक्ष गेलं असं, आपल्याला जाग येते रात्री 1-1 झालेलं असं खूप नकारात्मक मनात आहे आणि मग 1-1 आपल्याला जाग आली आणि आपलं लक्ष गेलं, आपण त्याच्यावर फोकस केला की अरे इतके वाचलेले आहे. दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या मेंदूला वाटतं की ही वेळ काहीतरी यांच्यासाठी महत्वाची आहे आणि मेंदू आपल्याला त्यावेळेला जाग आणतो आणि मग बघितलं की असं वाटतं की अरे हेच जितकेच वाजलेले आहेत. सो इतकं ह्याचं एक साधं मेंदूची रिलेटेड कारण असू शकतं. सो बघा की जग अख्खं ज्या 1111ला पॉझिटिव्ह आणि खून आणि अलाइनमेंट आणि लकी समजतं, तर ज्या व्यक्तीला माहिती नाही त्याला असं त्याचा हे होऊ शकतो 11:11चा. सो म्हणून बघा की त्या नंबर्सचं हे काही नाहीये, तुम्ही ते बघून त्याच्यावर तुमची रिॲक्शन काय आहे ना ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. सो मग म्हणून ते रॅटिक्युलर ऍक्टिव्हेशन प्रोग्राम झाल्यामुळे त्यांना असं सारखं ते 11:11 किंवा हेच दिसायचं, कारण त्यांची मनात खूप नकारात्मकता होती, त्यांना सारखी ती भीती होती की काहीतरी वाईट घडणार आहे, इतकं घडलेलं आहे. आणि मग ते त्याच्याशी अजून असोसिएट करायला लागले त्या नंबरशी की हे दिसतंय म्हणजे नक्कीच काहीतरी होणार. आणि मग ते जास्त जास्त तो फोकस त्यांचा तो सारखा तो नंबर दिसण्याकडे जायला लागला की कुठे दिसत तर नाहीये ना अशी भीती. आणि मग ते ब्रेन तसं त्यांना ते सारखा तो नंबर दाखवायला लागला. सो बघा म्हणून इथे थोडासा असं धोका असू शकतो आणि हे सगळं गोष्टी वर्क करतात. सो म्हणून हे आता अगदी हे आपल्याच म्हणजे चॅनलवरचं हे उदाहरण मी तुम्हाला तुमच्याबरोबर म्हणून शेअर केलं. तर आता ह्याच्यामध्ये बाकी तसा आता हे तर ह्यांना माहितीच नव्हतं 11:11चं, ही एक वेगळी गोष्ट असू शकते. पण कधी कधी कसं असतं की काही गोष्टी तुम्हाला आता तुम्ही वाचलेल्या असल्या की हे नंबर दिसला की हे होतं आणि मग त्याच्यामुळे तुमची जर का सकारात्मकता वाढली, तुम्हाला जर का प्रेरणा मिळाली काहीतरी करायची, तर नक्कीच त्याचा फायदा होईल. म्हणजे प्रेरणा मिळाली आणि पॉझिटिव्हिटीनी तुम्ही अजून चांगलं काम कराल, चांगले आशावादी राहिला तर अजून आयुष्यात बदल घडतील. सो अशा दृष्टीनं त्याचा तुम्ही जर का फक्त वापर केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. पण म्हणजे हे दिसलंय म्हणजे आता आवडणं जाणार, कारण बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी 888 वगैरे असं आहे की म्हणजे तुमचं समृद्धीचं हे आहे की ते तुम्हाला समृद्धी मिळते तो नंबर दिसला की. पण बऱ्याच वेळा तो नंबर सगळीकडे दिसतो पण आपली परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा वाईट होते. खूप लोकांचे अनुभव कमेंटमध्ये येत असतात किंवा लोक पर्सनली सांगत असतात की असं मला सगळं सारखं नंबर दिसतोय पण बदल नाही. आणि मग बघा असं जर का व्हायला लागलं तर अजून नकारात्मकता वाढेल की पॉझिटिव्ह नंबर दिसतोय पण नकारात्मक काही होत नाहीये. सो असा प्लीज त्याचा दोघांचाही असा काहीतरी संबंध मनात लावून घेऊ नका, कारण इथे धोका असू शकतो. किंवा कधी कधी लोक ऑब्सेस होतात ते नंबर बघायला. एकदा त्यांचं असं नंबरचं, कारण इतकं त्याला इतकं सोपं केलं लोकांनी बऱ्याच वेळेला की नाही हा नंबर दिसला की झालंच म्हणजे मॅनिफेस्टेशन, असं लोकांचा एक विश्वास बसायला लागतो इतकं ऐकून ते लोकांचं. आणि मग असं होतं की तुम्ही ऑब्सेस व्हायला लागला की हा नंबर मला दिवसातून दिसायलाच पाहिजे. मग आता तुम्ही जर का असं बघा की 11:11 बघण्यासाठी मी 11 वाजल्यापासून काही काम न करता घड्याळाकडे बघत बसले की आता 11 वाजून 11 मिनिटं होतील आणि माझा लकी नंबर दिसेल किंवा अलाइनमेंट दिसेल वगैरे, मग त्याचा काही फायदा होईल का? तर नाही होणार. किंवा ट्रॅफिकमध्ये जाताना मी प्रत्येक नुसतं म्हणजे पुढे वाहनांकडे रस्त्याकडे न बघता प्रत्येक सारखं ते नेमप्लेट्स बघायला लागले की मला दिसते का तो नंबर माझा, तर मग त्याचा दुष्परिणाम होतील, चांगला परिणाम काही होणार नाहीये. कारण युनिव्हर्स सुद्धा नंबर्स रिवॉर्ड नाही करत आपल्याला ऍक्च्युली प्रगती आपल्या आयुष्यात दिसायला पाहिजे, आपल्या मानसिकतेत दिसायला पाहिजे, आपल्या आनंदाच्या व्हायब्रेशनमध्ये दिसायला पाहिजे. तुम्ही अत्यंत निराश आहात आणि तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर तो ह्याचा दिसतोय तर, आणि पण काहीच भावनामध्ये फरक नाहीये किंवा सारखं भीती वाटते आहे,
नकारात्मक वाटतं आहे तर तो एंजल नंबरचा त्याचा काही संबंध नाही आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. त्या एंजल नंबरच्या मागे लागू नका. इतर गोष्टी करा ज्याच्यामुळे तुमची मानसिकता सुधारेल, पॉझिटिव्हिटी वाढेल. सो हे फार महत्त्वाचं होतं, मला तुमच्याशी आज शेअर करायचं होतं. तर आता ह्याच्यामध्ये ही गोष्ट अधिक का नाही केली तर ह्याच्यावर हे सगळं जे लोक ज्याच्यावर गोष्टीवर बेस करतात, मोस्टली हे सगळं युट्यूबवर किंवा ह्याच्यावर सुरू झालं ते डॉरिन व्हर्च्यू यांचं एंजल नंबर्स 101 म्हणून पुस्तक आहे. पुस्तक मी वाचलेलं आहे, त्यांचे लेक्चर पण मी ऐकलेले आहेत आणि हे सगळं ती जी माहिती आहे तो जो चार्ट नेहमी सगळीकडे दिसतो, हा नंबर म्हणजे हे वगैरे, हे सगळं त्या पुस्तकातनं आलेलं आहे. पण मग आता शेअर का नाही केलं तर ह्याच्यासाठी नंतर मी त्यांनी करोडो रुपये त्या पुस्तकावर त्या बाईंनी मिळवलेले आहेत. पण नंतर त्या बाईंनी नंतर स्वतःही कबूल केलेलं आहे की ते सगळं खरं नाहीये, खोटं आहे, असं तिचं स्वतःचं स्टेटमेंट आहे त्याच्या बाबतीत. ते फारसं कोणी कुठे शेअर करत नाही. तुम्ही नेटवर जाऊन बघू शकता, डॉरिन व्हर्च्यू सर्च केलं तर. मी स्वतःच ते कबूल केल्यावर आता त्या पुस्तकाचा रेफरन्स देऊन उगीच हे नंबर बघितले तर हे होणार आहे वगैरे सांगायची माझी अजिबात इच्छा नाही. कारण मला माझ्या अनुयायी परिवाराशी बरोबर जे काही ऑथेंटिक आहे, जे खरं आहे, त्याचा काही फायदा होऊ शकतो आणि जे काहीतरी त्याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे, सायंटिफिक प्रूफ आहे, अशा गोष्टी मला शेअर करायला आवडतात. मला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीतरी गोष्टी शेअर करायच्या. मी याच्या बाबतीत फार जागरूक असते प्रत्येक व्हिडिओमध्ये की माझ्याकडनं काही चुकीची माहिती कोणाला जाऊ नये. सो म्हणून हा मी आजपर्यंत केला नाही. आणि आता पण खूप लोकांचे व्हिडिओज मी बघितले की काही माहिती काय लोक सांगतायत आणि म्हणून मला आज माझ्या परिवाराबरोबर हे शेअर करावं असं वाटलं. हे माझं मत आहे. तुम्हाला काही त्याच्यामुळे अनुभव आले असले तर जरूर कमेंटमध्ये सांगायला काहीच हरकत नाहीये. आणि आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.